सुरुवातीला आपण नजर टाकूया आज नेमकं काय घडणार आहे, काय आजच्या 3 महत्त्वाच्या विशेष घडामोडी आहेत ज्यावर सकाळचं सत्र गाजणार आहे। तर दिवसभरात 3 महत्त्वाच्या या घडामोडी आहेत। एक तर आज ओबीसी समाज मराठा समाजानंतर आक्रमक झालेला आहे। आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी महायुतीची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 12 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। तर तिसरी महत्त्वाची बातमी महागाई विरोधात आज शरद पवार यांची राष्ट्रवादी जोरदार आंदोलन करणारे निदर्शनं करत रस्त्यावर उतरणार। या 3 महत्त्वाच्या बातम्या आजच्या सकाळच्या सत्रात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। टप्प्याटप्प्यानं या बातम्या आपण समजून घेऊया। सुरुवातीला बातमी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। अर्थात वाढत्या महागाई विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक आहे। सिडको एक्झिबिशन सेंटर समोर आंदोलन केलं जाणार आहे। सकाळी 9 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। पेट्रोल आणि इंधन दरवाढ किंबहुना महागाई एकूणच या सगळ्याचा परामर्श या आंदोलनातून घेतला जाणार आहे आणि या महागाई विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा एल्गार असेल। सकाळी बरोबर 9 वाजता नवी मुंबईतल्या सिडको सेंटर बाहेर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। गेले अनेक दिवस आपण जर पाहिलं तर आखातातली परिस्थिती आणि यामुळे आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचा भडका वाढतोय, ज्यावर देशानं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अशी भूमिका शरद पवार यांची राष्ट्रवादी घेताना दिसतीये। तर पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। महायुतीचे नेते आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 12 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। गरवारे क्लब या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद, ज्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अपडेट? लाटवी, आपण पाहतोय की आज दुपारी 12 वाजता गरवारे क्लब या ठिकाणी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती ही आज महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की भाजपकडनं रवींद्र चव्हाण असतील, शिंदेच्या शिवसेनेकडनं उदय सामंत असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनील तटकरे असतील। मात्र काही जागांवरती ज्या पद्धतीत नाराजी असेल, मतभेद झालेले आहेत, या सगळ्याविषयी मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। उद्या देखील आपण पाहतोय की अर्ज मागे घेण्याची तारीख आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काल जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांनी रवींद्र चव्हाण यांची बंगल्यावरती भेट देखील घेतली होती। या सगळ्या घडामोडी घडत असताना आज महायुतीची पत्रकार परिषद संयुक्तपणे होत आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे विशेषतः सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण महायुतीमध्ये 17 जागांच्या वाटपावरून जी चुरस आहे, बंडखोरी जे काय पाहायला मिळत असेल, या सगळ्याच प्रमुख गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष राहिलेलं आहे। त्यामुळे आज विशेषतः हा सगळा तिढा सोडवणं आणि उमेदवारांची अधिकृत घोषणा करणं हे महायुतीचं मुख्य उद्दिष्ट राहिलेलं आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय नेमकं महायुतीच्या या सगळ्याच नेत्यांकडनं सांगितलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।